तर टॉपर अशा कोणत्या वेगळ्या गोष्टी करतो ज्यामुळे तो टॉपर बनतो आणि ॲव्हरेज स्टुडंट ॲव्हरेजच राहतो? तर हो, टॉपर असे 3 पॉईंट फॉलो करतो ज्यामुळे तो टॉपर बनतो आणि तुम्ही ॲव्हरेजच राहता. तर कोणते ते 3 पॉईंट? चला मी तुम्हाला पटापट एक एक करून ते सांगतो. तर त्याआधी मी अजय, तुम्ही बघत आहात GM लर्निंग. तर तुम्ही कोणत्याही स्टँडर्डला असा, 5th 6th 7th 8th 9th 10th, या व्हिडिओनंतर तुम्हाला हेल्प होणार आहे आणि तुम्ही एक टॉपर बनलेले असाल जर तुम्ही हे 3 पॉईंट फॉलो केले तर. तर चला व्हिडिओ सुरू करूया. कोणते आहेत ते 3 पॉईंट ज्याच्यावर तुम्ही इथून डायरेक्ट इथपर्यंत याल, म्हणजे 60% पासून ते 95 पर्यंत. भले तुम्हाला 75% पडो, 60 50 जेवढे पण पर्सेंट असाल तुम्ही टॉपर बनवू शकता. तर कोणते ते 3 पॉईंट? चला पटापट तुम्हाला एक एक करून ते मी सांगतो. पहिला पॉईंट, कन्सेप्टवर लक्ष द्या, रट्टा नका मारू. फॉर एक्झाम्पल, मी एक्झाम्पल पण घेतला हिस्ट्रीचा. एखादा एक कन्सेप्ट असेल की एक राजा होता, त्याने ही कामे केले, तर एखादा रट्टा मारणारा स्टुडंट काय करेल? म्हणजेच तो ॲव्हरेज स्टुडंट असतो रट्टा मारणारा, तो रट्टा मारतो. एक राजा होता त्याने असं केलं. तेच जर एक टॉपर बोलला तर तो समजून घेतो, कन्सेप्ट क्लिअर करतो की एक राजा होता, त्याने ही कामे केली, त्याने असं असं केलं, आणि त्याच्या ओन वर्ड्समध्ये तो पेपरमध्ये लिहितो, कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे. त्यामुळे त्याला चांगली मार्क पडतात आणि ॲव्हरेज स्टुडंटला रट्टा मारल्यामुळे कमी मार्क मिळतात. तर तुम्ही आत्तापासून कन्सेप्टवर लक्ष द्या, कन्सेप्ट क्लिअर करा. भले ती मॅथची असेल तर मॅथचे फॉर्म्युले समजून घ्या, फॉर्म्युले कसे लावायचे, कसे यूज करायचे ते समजून कन्सेप्ट तुमची क्लिअर करा प्रत्येक सब्जेक्टमध्ये. तर नेक्स्ट पॉईंट बघूया, तो एक प्रॉपर प्लॅनिंग. एक टॉपर कधीही त्याची प्रॉपर प्लॅनिंग असते आणि ॲव्हरेज स्टुडंटची कधीच नसते. प्रॉपर प्लॅनिंग कशी करायची तीही तुम्हाला मी सांगतो. पहिले तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही आज कोणता सब्जेक्ट करणार हे तुम्हाला आधीच माहिती पाहिजे. असं नाही की तुम्ही आज अभ्यास करणार आहेत, तुम्ही आत्ता विचार करता मी आता कोणता सब्जेक्ट घेऊ, आज या सब्जेक्टची इच्छा होते तर आज हिस्ट्री घेतो, असं नाही. तुम्हाला फिक्स तुमचं हे पाहिजे, रुटीन प्लॅनिंग तुमची फिक्स पाहिजे. जसं की आज टॉपरची प्लॅनिंग कशी असते, त्याचा फिक्स असं सब्जेक्ट कुठला घ्यायचे, त्याला माहिती आहे आज हिस्ट्री घ्यायची तर आज मी हिस्ट्रीच घेईल. किती टार्गेट, आणि तो एक टार्गेट ठेवतो, टॉपर एक टार्गेट ठेवतो, प्लॅनिंग करूनच एक टार्गेट पण तो ठेवतो. जसं की आज हिस्ट्री घेणार आहे आणि आज मी हिस्ट्रीचे 2 पेज कंप्लीट करणार आहेत, असं नाही. तुम्ही टाईम लावून अभ्यास करत असाल तर तुम्ही एक ॲव्हरेज स्टुडंटच राहाल. टाईम लावून टॉपर कधीच अभ्यास करत नाही. टॉपर त्याची कन्सेप्ट क्लिअर करतो आणि प्रॉपर प्लॅनिंग असते त्याची की आज मी हिस्ट्री घेईल आणि हिस्ट्रीचे 2 पेज पूर्ण करेल, आणि जोपर्यंत त्याचा तो टार्गेट पूर्ण करत नाही तोपर्यंत तो अभ्यास करतच राहतो, टाईम बघत नाही. तर बघूया तिसरा पॉईंट काय? तिसरा पॉईंट आहे रिव्हिजन. आता तुम्ही बोलाल मला तर माहिती आहे रिव्हिजन करायचे, पण असं नाही. रिव्हिजन किती वेळ करायचे आणि कधी करायचे, कसं करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर रिव्हिजन तुम्हाला 2 टाईपनी करायचे. एक आहे पहिली डेली रिव्हिजन, ज्यामध्ये तुम्हाला डेली बेस, म्हणजे जे तुम्ही दिवसात काही कराल ते तुम्हाला 30 मिनटं काढून 30 मिनटं रिव्हिजन करून ते एकदा परत रिकॉल करायचे. दुसरी आहे वीकली रिव्हिजन, ज्यात तुम्हाला 2 ते 3 आवर्स काढून रिव्हिजन करायची. ती कशी कराल? फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर वीक पूर्ण स्टडी केले तर तुम्हाला एक संडे काढायचा आहे. त्या संडेमध्ये तुम्हाला त्या वीकमध्ये तुम्ही जे जे काही केलं आहे ते पूर्ण एकदा रिव्हिजन करायचे. आणि रिव्हिजन कशी कराल? परत तेच वाचून नाही, तर स्वतःला प्रश्न विचारून. जसं की हिस्ट्रीचा एखादी कन्सेप्टची तुम्हाला हे करायची रिव्हिजन, तर राजा कोण होता, त्यांनी काय केलं, असे स्वतःला प्रश्न विचारा आणि स्वतःच उत्तर द्या. तेव्हा तुमची ती रिव्हिजन चांगल्या प्रकारे होईल. तर हे होते ते 3 पॉईंट जे तुम्ही फॉलो करून तुम्ही पण टॉपर बनवू शकता. टॉपरकडे अशी कोणती शक्ती नसते का तो टॉपर बनतो, तो हे 3 पॉईंट फॉलो नक्कीच करतो, जे तुम्ही करत नाही. त्यामुळे तुम्ही ॲव्हरेज राहता आणि तो टॉपर बनतो. तर तुम्ही पण जर हे 3 पॉईंट फॉलो करून चांगल्या प्रकारे अभ्यास केला, आता जून महिना स्टार्ट होतोय म्हणजेच शाळेचं नवीन वर्ष, तेव्हापासून तुम्ही पण स्टार्टिंगपासून जर हे 3 पॉईंट फॉलो केले आणि रोज अभ्यास केला तर तुम्हीही टॉपर बनवू शकता. आणि तुम्हाला पण असे काही पर्सेंटेज पडू शकतात, 95 96 असे पर्सेंटेज पडू शकतात. तर आवडली व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. मी अजय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.